कृतीस थोडासा आळा असावा. विनंती पुनश्च एकदा दोन्ही संघ कर्णधार आपला अतिरिक्त खेळाडू आपल्या आमच्या डगआउट मध्ये पाठवा. पुनश्च एकदा या बांद्याच्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. एक छान सुंदर स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा या मैदानावर येण्याचा योग येतोय. मैदानावरचा रणसंग्राम खूप अगदी पाहण्याजोगा असतो. मैदानावर गोलंदाजी मार्कवर बांबाडे तोडसे संघाच्या वतीनं अंकुश बांबाडेकर सज्ज होतोय. सलामीला फलंदाज अमन आणि राजेश ही जोडी अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ संघाच्या वतीनं सलामीसाठी या ठिकाणी मैदानात. पंचांच्या भूमिकेत सर राजू रेगे आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत सन्माननीय सर महेश डोंगरे. पुनश्च एकदा माझे सहकारी गुरु चिटणीस यांच्या समवेत या मैदानाच्या दिशेनं या ठिकाणी पंचांचा इशारा होतोय आणि सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू अगदी सहजरित्या सन्मानजनक फटका खेळून काढलाय. नारायण बगळे चेंडूवर येतोय, चेंडूला अडवतोय. धाव खर्च होणार याची दक्षता घेतली जाते. दुसरा चेंडू उकळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्रव्यूह रचवलं गेलं क्षेत्ररक्षण आणि निश्चितपणानं अगदी त्याच क्षेत्ररक्षणास साजेल शोभेल अशा प्रकारची गोलंदाजी गोलंदाज अंकुश बांबाडेकर यांच्याकडनं पुन्हा एकदा सज्ज होतोय. फटका मोठा मारण्याचा प्रयत्न, क्रिकेटचं सौंदर्य फटक्यामध्ये, चेंडूचा प्रवास सीमा पार, पहिला चौकार, खासदार चषक 2026चा. चेंडू सन्मानजनक फटके, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर अमनच्या माध्यमातून चढवलेले आक्रमण, पॉवर प्लेच्या षटकात खऱ्या अर्थाने झालेली सुरुवात अंकुश बांबाडेकरच्या विरोधात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शनसाठी निश्चितपणाने नारायण बगे आलाय आणि निश्चितपणाने दुसरी धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेतली गेली मैदानात आणि या एका धावेनं अमन पोहोचलाय धावसंख्या 5 वर. धावसंख्या 5 धावफलकावर बिनबाद अशी सुरुवात. खासदार चषक 2026चा रणसंग्राम दरम्यान प्रतीकजी नार्वेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण फक्त व्यासपीठावर यायचं आहे. बांधा उपसरपंच माननीय रत्नाकरजी आगलावे, आपल्याला विनंती आहे की पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. माननीय प्रतीकजी नार्वेकर. अंकुशचा पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये, पुन्हा एकदा नारायण बगे स्क्रीनवर आलाय. यष्टांची निश्चितपणानं भेद केलाय करा, परंतु धाव मात्र या ठिकाणी खर्च होत नाही. खूप चांगलं रणनीती आणि सातत्याने या ठिकाणी आपण अगदी या सगळ्या खेळाडूंचा उल्लेख करतोय. अलीकडेच झालेल्या याच मैदानावरच्या 2 स्पर्धा निश्चितपणानं ह्या 2 खेळाडूंच्या नावाभोवती एक फार मोठी चर्चा झाली. अर्थात नारायण बगळे असू दे किंवा अंकुश बांबाडेकर असू दे, खूप चांगले खेळाडू, गुणवान खेळाडू आणि एक जबरदस्त क्रिकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवलाय, चेंडूचा प्रवास सीमा पार, चौकार. चषक 2026चा रणसंग्राम आपण अनुभवताय. पहिला सामना या स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना अक्षय क्रिकेटर्स कोलवा विपक्ष माऊली क्रिकेटर्स बांबाडे तोडसे या 2 संघादरम्यानची लढत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. दोन्ही फलंदाज अमन आणि सलामीला आलेला राजेश एका चौकारानिशी आपले इरादे स्पष्ट करतायत. एकूण पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा 9 धावा. नारायण बगळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू अंकुशला भेदून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये प्रोटेक्शन साठी आहे. एका धावेने धावसंख्या डबल डिजिट मध्ये दुहेरी आकड्यात 10 धावा.
बिनबाद 10 अशी सुरुवात, अगदी मोजून मापून अगदी सावध पाऊल म्हणतात तो क्षण मैदानावर अनुभवतायत क्रीडा रसिक. स्पर्धेची सुरुवात करणारे दोन दिग्गज संघ. पुन्हा एकदा नारायण बगळे गोलंदाजी मार्कवर. सुरेख फटका सजवलाय, चेंडू जाईल 1 पाऊंड सीमा रेषेचं उल्लंघन. 4 धावांचा पुन्हा एकदा इशारा. धाव संख्या 14 धावा धावफलकावर बिनबाद. चौदा धावा धावफलकावर बिनबाद अशी सुरुवात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज नारायण बगळे. स्विचचा एक सुंदर फटका, चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषे पार. खूप चांगला क्रिकेट मैदानावर या ठिकाणी आपण अनुभवतोय. खऱ्या अर्थानं ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची आवश्यकता होती, नेमका तोच नतीब घालताना दोन्ही फलंदाज मैदानावर 18 अशी धावसंख्या. अगदी पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार हाणलेला हा फलंदाज राजेश, त्यानंतर हाताळलेल्या 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी खेचतोय. अर्थात या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक चौकारांची. मैदानात राजेशच्या नावे पुन्हा एकदा बराच काय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि 4 राजेशच्या विकेटची होती आवश्यकता. तोच महत्वपूर्ण विकेट गोलंदाज नारायण बगळेच्या खाती. धावसंख्या 18 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. जागा घेण्यासाठी नवीन फलंदाजीची वर्णी मैदानामध्ये. संकेत सज्ज होतोय स्ट्राईक एंडच्या दिशेनं. 18 धावा अखेरीस. ती सलामीची जोडी फोडण्यामध्ये नारायण बगळे यशस्वी होतोय. पुढील चेंडू हाताळतोय पुन्हा एकदा. चेंडू जातोय डी झोन मध्ये. प्रवास चेंडूंचा 2 धावांसाठी इशारा येतोय पंचांचा आमच्या दिशेनं. 2 धावांनी धावसंख्या वधारली धावफलकावर. धावसंख्या 20 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. खासदार चषक 2026च्या निमित्तानं आज समालोचन कक्षामध्ये आमचे मार्गदर्शक मित्र मॅनफ्रॉम सावंतवाडी गुरु चिटणीस आणि आमचे सहकारी समालोचक तथा या स्पर्धेचे निवेदक सन्माननीय बाळासाहेब आकेरकर, आपलंही मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा एक जोरकस फटका. बराच का चेंडू हवेत आहे. निश्चितपणाने जोपर्यंत चेंडूच्या मागे अंकुश बांबार्डेकर जाईल, चेंडूला आडवेल थ्रो करेल, अगदी सहजरित्या पुन्हा एकदा संकेतच्या खाती 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या 22 धावफलकावर. 2 षटकांचा पहिल्या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ होतोय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 11ची सरासरी. 22 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात डीजे. धावा 22, 11ची सरासरी. पॉवर प्लेची अनिवार्य पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाली. थोडंसं आत्ता या ठिकाणी संधी असेल गोलंदाजांकडे. क्षेत्ररक्षण पांगवलं जाईल मैदानावर. यानंतर निश्चितपणानं उत्कंठा असेल की बॅटर चॉईस पॉवर प्ले या स्पर्धेमध्ये या पहिल्या इनिंगमध्ये कुठच्या षटकासाठी निश्चितपणाने वापरला जाईल. अर्थात ललित बगळे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यामधील पहिल्या संघाच्या वतीनं षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी
समोर आहे फलंदाज अमन, ज्याने सुरुवात केली होती या डावाची. ललितचा पहिलाच कोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढतो, अगदी सन्मानजनक फटका, एक सेन्सिबल क्रिकेट. एका धावेने धावसंख्येला आकार मिळतोय. 23 धावा धावफलकावर एका गाड्याच्या मोबदल्यात. एक छान सुंदर क्रिकेट स्पर्धा, खरं तर एक पर्वणी म्हणूया आपण इथल्या क्रीडा रसिकांसाठी. एक तोबा गर्दी निश्चितपणाने लाभेल या संपूर्ण स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका कॉर्नर क्षेत्रामध्ये, चेंडूचा प्रवास सीमा पार. षटकार, या स्पर्धेतील पहिला षटकार संकेतच्या बॅटमधनं. ललित बघेचं स्वागत म्हणूया आपण संकेतच्या माध्यमातून. 29 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू सरळ जातोय. पुन्हा एकदा सीमारेषेचं उल्लंघन, षटकाराचा इशारा. या ठिकाणी धाव संख्या धावफलकावर वधारली आहे. 35 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये सुपर 9 सुद्धा आपण अनुभवणार आहात. सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढतोय, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. धाव संख्या धावफलकावर स्थिरावलेली 36 धावा धावफलकावर. सुपर 9चा अवलंब होईल या मैदानावर. पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. अखेरीस धोकादायक वाटणारा सलामीचा फलंदाज अमन मात्र बातून मैदानाच्या बाहेर. धाव संख्या 36 धावफलकावर. बरीचशी मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवत आहेत. परिसरातील दशक्रोशीतील ही समस्त मान्यवर मंडळी जी कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये निश्चितपणाने ज्यांनी ठसा उमटवलाय, अशा आमच्या समस्त मान्यवरांचं स्वागत. दरम्यान या ठिकाणी राकेशी परब दैनिक पुण्यनगरीचे आणि समीरजी आगा, आपलं पण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नवीन फलंदाज मैदानामध्ये अमनची जागा घेतोय. आशिष संकेतला साथ देण्यासाठी. मी म्हणेन एक चांगली सुरुवात गुरु, कारण ज्या खरं तर सुरुवातीची आवश्यकता होती आणि क्रीडारसिक अशाच सामन्यांसाठी विशेष करून उत्सुक असतात. एक ऐतिहासिक परंपरा आपण सातत्याने याचा उल्लेख अशासाठी करतोय की या परिसरामध्ये मच्छी मार्केट आहे, त्यामुळे या परिसरामध्ये येणारा प्रत्येक या ठिकाणी क्रीडा रसिक जर आपल्या कामासाठी आला ना, तर निश्चितपणाने अगदी बेभान होऊन हा सामना बघत त्याच ठिकाणी बराच काळ उभा राहिलेला दिसतो. आशिष स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होतोय ललितच्या समोर. थोडासा वाईड लाईनवरचा चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. एक धाव सहजरित्या आपल्या खात्याची सुरुवात करतोय आशिष. एका धावेने धाव संख्या धावफलकावर 37 धावा 37. आमच्या गुणलेखन कक्षामध्ये सन्माननीय आमचे मित्र बंड्या परब, जे गुणलेखनाची एक सुंदर नैतिक जबाबदारी सांभाळत आहेत. खूप खूप मनपूर्वक स्वागत. आशिष आणि संकेत ही जोडी मैदानावर. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा 37 धावा. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू, रफ्तार से किया गिरफ्तार. चेंडू बॅटचा काही संपर्क नाही, बाकीचं काम करतोय. यष्टीरक्षक धावा, निर्धाव चेंडूची गणना धावफलकावर 37 धावा. एक जबरदस्त क्रिकेट मैदानावर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साई. फटका तर सजवलाय बराच का हवे. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर ताबा मिळवतोय. अलगद चेंडू चोळीमध्ये जाऊन पडतोय आणि या ठिकाणी अजून एक धक्का बसतोय आणि आशिष मात्र माघारी परततोय.
आज मैदानावर युवराज सज्ज होतोय. अगदी पहिला चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नव्हता. त्यानंतरचा दुसरा चेंडू हाताळला गेला. एक जबरदस्त चेंडू, मी म्हणेन एक सहज असा झेल या ठिकाणी देऊन आशिष परतला मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा साई सज्ज होतोय. गती परिवर्तन होतं. गौरव सडेकरच्या हाती चेंडू जाऊन विसावतोय. निश्चितपणानं अगदी दुसरा धक्का. 2 चेंडूवर 2 विकेट्स आणि युवराज मात्र स्वस्तात बांधून मैदानाच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावर 37 वर स्थिरावलेली. 4 गड्यांच्या मोबदल्यात 37. पहिले 2 षटकामध्ये निश्चितपणानं पॉवर प्लेचा अवलंब जवळपास 12ची सरासरी आपण अनुभवली. त्यानंतर मात्र 2 षटकारांचं एक जबरदस्त षटक अनुभवलं गेलं या मैदानावर. आणि आत्ता हाताळलं जाणार आहे 4थं षटक साईच्या माध्यमातून. एक जबरदस्त गोलंदाजी, एक सफल गोलंदाज मी म्हणेन. आत्तापर्यंत गोलंदाजीचा विचार करतोय. 3 चेंडू हाताळले गेले. धावा न देता या ठिकाणी 2 गड्यांना तंबूचा रस्ता पाठवला. मैदानामध्ये सिद्धेश साईच्या विरोधात सज्ज होतोय. स्ट्राईक रेंजच्या दिशेनं 37 धावा. धाव संख्येवर अंकुश लगाम घालण्यामध्ये यश संपादन केलं म्हणायला हरकत नाही साईनं. पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पद्धतीचा चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, प्रोटेक्शन साठी येतोय. चेंडूवर ताबा मिळवतोय. अगदी एका धावेवर समाधान. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी चोरटी धाव या ठिकाणी थोडासा खराब थ्रो मी म्हणेन. बॅकअप नव्हतं. 2 धावा अगदी सहजरित्या बऱ्याच कालखंडानंतर निश्चितपणाने धावसंख्या हलताना दिसते. 39 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 39 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. संकेतवर सगळ्यांच्या नजरा असतील. ज्या संकेतनं या स्पर्धेतील पहिला षटकार मारण्याचा पराक्रम केला, एक इतिहास केला. पुन्हा एकदा मी म्हणेन संधी आहे. चेंडू खाली ललित येतोय. सहज 3रा विकेट्स या ओव्हरमधील. आणि मी म्हणेन धाव संख्या 39 धावा धावफलकावर. 5 गड्यांच्या मोबदल्यात डिस आहे. खूप सुंदर गोलंदाजी. अगदी टिचून मारा म्हणूया आपण. अगदी कंजूसी गेंदबाजी, निशब्द करणारी गोलंदाजी साईच्या माध्यमातून. या पाटेश्वर मैदानावरचा हा इतिहास आहे. अगदी फलंदाजीचं नंदनवन समजली जाणारी खेळपट्टी. सन्माननीय दर्पणजी आळवे यांचं परिसरामध्ये आगमन. मी जावेद भाई खतीब आपल्याला विनंती करतोय की सन्माननीय दर्पणजी आळवे साहेब यांचं आपण स्वागत करावं आमच्या मुख्य व्यासपीठावर. पुन्हा एकदा खूप सुंदर, जबरदस्त. जावेदजी खतीब आपल्याला विनंती असेल दर्पणजी आळवे साहेब यांचं आपण स्वागत करावं. खेळ समाप्त होतोय 4 षटकांचा आणि 4 षटकांच्या अखेरीस 39 धावा 3 गडी बाद करत निश्चितपणाने एक दर्जेदार कामगिरी या 4थ्या षटकात साईच्या माध्यमातून. उर्वरित साईच्या या षटकामध्ये मिळवलेले 3 महत्वपूर्ण विकेट्स, खऱ्या अर्थाने मी म्हणेन 39 धावा धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा अवलंब या षटकानंतर होईल का. नेमकं हेच सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये करूया बदल. आवाज ऐकू या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करूया आमचे सहकारी मार्गदर्शक गुरु चिटणीस. धन्यवाद नितीन सर. चला 5 गडी बाद झाले तर 4थ्या षटकांची कमालीची गोलंदाजी झाली ना. ज्या षटकामध्ये साईनं 3 गडी प्रतिस्पर्धी संघाचे गारद केले ना,
त्यावेळी थोडंसं चित्र हे मी म्हणेल बांबर्डे संघाच्या बाजूने झुकलंय. गोलंदाजीच्या मोर्चावरती बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा अवलंब केला जातोय 5व्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. अंकुश बांबर्डेकर गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. ज्या अंकुशनं पहिलं षटक फेकलं होतं, पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं. लोअर फुलटॉस पद्धतीने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय फलंदाजांकडनं, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क हा मैदानावरती होऊ शकला नाही आणि एकंदरीत एक चेंडू, ज्या चेंडूची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती आपल्याला होताना दिसले. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली 39 वर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकंदरीत 8 षटकांचा सामना या मैदानावरती. औचित्य आहे ते कोकणचे भाग्य विधाते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार तथा माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायणराव राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बांदा शहर भाजप आणि महायुतीच्या माध्यमातून हा खासदार चषक या मैदानावरती रंगतोय. यावेळी हाफ ड्राईव्हचा फटका, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रू मध्ये झेल तर सुटलाय अंकुश कडून. एक जीवदान मी म्हणेन नक्कीच मिळालाय. असे हाफ चान्सेस आपल्याला कन्वर्ट करावे लागतील अंकुश, तर प्रतिस्पर्धी संघाचे गडी हे स्वस्तामध्ये तंबूच्या दिशेनं माघारी पाठवले जाऊ शकतात. तो एक संधी सुटते, संधी वाया घालवली जाते ते अंकुश बांबर्डे करून. यावेळी हा फटका निघालाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. स्टँड अँड दिस मॅच या स्पर्धेतला अजून एक मॅक्सिमम फटका निघतोय. खासदार चषक षटकार निघतोय तो बॅट मधून, अर्थात उत्कर्षच्या. ऑफ द बॅट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीचा हा फटका बघतोय उत्कर्षच्या बॅट मधून. पुन्हा एकदा त्याच दिशेनं यावेळी मिड ऑन आणि लॉंग ऑफ या क्षेत्ररक्षकाला भेदत अगदी आमच्या कॅमेरामॅनच्या शेजारी जो मान्यवर कक्ष आहे ना, त्या मान्यवर कक्षाच्या वरती जाऊन चेंडू आदळतोय. अजून एक षटकाराची नोंद होते, बॅक टू बॅक षटकार एकंदरीत उत्कर्षच्या बॅट मधून. जो उत्कर्ष अगदी सलाम ज्यावेळी आला होता सुरुवातीला मैदानावरती थोडासा शांत वाटत होता, परंतु पॉवर प्लेचे षटक आहे त्याचा फायदा उठवायचा आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये फायदा उठवताना दिसतोय. 52 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्यानंतर घोषितच्या स्वरूपातली एक धाव ज्याचा इशारा पंच राजू रेगेसर यांच्या माध्यमातून होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 5 षटकांचा अर्थात बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा खेळ समाप्त झाल्यानंतर 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात असे एक गोलंदाजीच्या मोर्चावरती साई पुन्हा एकदा सज्ज होतोय. ज्या साईनं या अगोदरच्या एका षटकामध्ये आपण बघितलं वाईडची अपेक्षा खरं तर होती. ज्या साईनं मागच्या षटकात मी विवरण करत होतो की ज्या साईनं मागच्या षटकात तब्बल प्रतिस्पर्धी संघाचे 3 गडी गारद केले ना, त्या साईला पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलं गोलंदाजीच्या मोर्चावरती आणि आल्या नवीन षटकातल्या पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय की त्यानं पहिल्या चेंडूवरती फलंदाजाचा केलाय त्रिफळा उद्ध्वस्त. फलंदाजाला अपेक्षा होती वाईड बॉलची, परंतु ही अपेक्षा फोल ठरते. चेंडू यष्ट्यांचा वेध घेत जातोय, यष्टी त्रिफळाची होतोय तो फलंदाज. त्रिफळाचीत झालाय.
ज्या उत्कर्षानं मागच्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 षटकार लगावले होते ना, जो त्या ठिकाणी धोकादायक ठरू शकला असता मैदानावरती, तो गोलंदाज साईनं माघारी पाठवलाय. 53 वरती 6वा धक्का बसतोय तो संघाला एकंदरीत या 6व्या षटकामध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय उत्कर्षाच्या जागेवरती. अवधूत. उत्कर्ष थोडासा निराश दिसतो आपल्या कामगिरीवरती. खरं तर अपेक्षा होती उत्कर्षाला अजून 2 फटके लगावण्याचे. यस, बॅटिंग करणाऱ्या संघाला एक सूचना आहे, आपल्यासाठी फक्त एक रिव्ह्यू घेण्याची संधी होती, तो एक रिव्ह्यू आपण घेतला आणि तो या ठिकाणी वाया गेलेला आहे. अर्थात आपल्याला पुन्हा रिव्ह्यू घेता येणार नाही या फलंदाजी करताना. धावसंख्या 53, 6 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज अवधूत याची वर्णी लागली या मैदानावरती. धावांच्या टप्प्यावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावसंख्या अक्षय क्रिकेटर्स कोलवाड संघाने उभारली आहे. या फिरकी पद्धतीने टाकलेला चेंडू, फिंगर रोल केले होते शेवटच्या क्षणामध्ये. चेंडू जातोय तो घोषितच्या क्षेत्रामध्ये आणि घोषितची मला वाटतं 1 धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती ही केली गेली. एक धावसंख्या 55, 6 गड्यांच्या मोबदल्यात 6वं षटक एकंदरीत प्रगतीपथावर. यावेळी थोडासा स्लोवर वन पद्धत चेंडू, फलंदाज अगोदरच फटका खेळून मोकळे झाले आणि चेंडू नंतर काहीशा विलंबानं त्या ठिकाणी पास होतोय. परिणामी लेगबायचा इशारा पंचांकडनं केला गेला आणि लेगबायच्या स्वरूपात 1 धाव ज्याची नोंद संघाच्या धावफलकावरती झाले. 3 धावा आतापर्यंत या पहिल्या 4 चेंडू मागे खर्ची घातल्यात त्या गोलंदाज साईनं आणि या षटकातल्या 3 धावांच्या जोरावरती 56 वरती धावसंख्या होऊन पोहोचली 6 गड्यांच्या मोबदल्यात. या फटका लॉंग ऑनच्या दिशेनं, लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे, एक हाताने चेंडू अडवण्याचा त्याने केलाय प्रयत्न, परंतु बघूया चेंडू जातोय सीमारेषेचं उल्लंघन करत. एक महत्वपूर्ण 4 धावांची नोंद ही नक्कीच अक्षय क्रिकेटर कोलवाड संघाच्या डावामध्ये आपल्याला होताना दिसले. देऊन पोचली चौकाराच्या मदतीनं 60 वरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. हा चेंडू मला वाटतं उजव्या यष्टीच्या बाहेर थोडीशी लाईन थोडीशी बचावात्मक पवित्रा अवलंबायचा तो साईनं या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि या प्रयत्नात एक उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात तो चेंडू बराच बाहेर फेकतोय. पुन्हा एकदा एकंदरीत आपण बघतो यावेळी मात्र बीट केलं जाते त्या फलंदाजाला. षटकाची मला वाटतं होतंय का सांगता. 6 षटकांचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरचा होतोय समाप्त आणि 6 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 61 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अशी एकंदरीत धावसंख्या अक्षय क्रिकेटर्स कोलवाड संघाने उभारली आहे. ती माऊली स्पोर्ट्स बांबर्डे तोरसे संघाविरुद्ध या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये. जर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानं जर जमवल्या ना, अक्षय क्रिकेटर्स कोलवाड संघानं जमवल्या तर एक चुरशीचा सामना, ज्या सामन्याची प्रतीक्षा उपस्थित तमाम क्रिकेटर संघांना अगदी पहिल्या सामन्यामध्ये, तो सामना या बांद्याच्या ऐतिहासिक पाटेश्वर मैदानावरती पाहण्याची संधी मी म्हणेन निश्चितपणे या ठिकाणी उपलब्ध होईल. 7व्या षटकाला सुरुवात. नारायण बगळे नावाचा गोलंदाज गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होताना दिसेल. वैयक्तिक कोड्यातलं नारायणचं दुसरं षटक संघातर्फे 7वं षटक घेऊन सज्ज होतोय, स्ट्रायकरला सज्ज होतोय. अर्थात दुसऱ्या बाजूनं संकेत नावाचा फलंदाज. पहिला चेंडू त्या ठिकाणी वेगवान पद्धतीने चेंडू रफ्तार से गिरफ्तार किया है बल्लेबाज को. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता नारायणच्या या गोलंदाजी विरुद्ध तो उत्कर्षण संकेतनं, परंतु संकेतला मात्र पूर्णपणे अपयश आलं या प्रयत्नात. या पुन्हा एकदा त्या ठिकाणी खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका तर खेळायचा होता, बॅटची इनर एज लागते आणि चेंडू तिथल्या तिथं स्थिरावलाय. यष्टीरक्षकानं तो चेंडू अडवलाय, परंतु 1 धाव काढण्यापासून तो रोखून ठेवू शकला नाही तो अर्थात फलंदाजांना.
एक धावेची भर नक्कीच संघाच्या धावफलकावरती आपल्याला होताना दिसली. धावसंख्या येऊन बसली 62 वर 6 गड्यांच्या मोबदल्यात 7 षटकांचा एकंदरीत खेळ जो की मैदानावरचा हा प्रगतीपथावर. यावेळी पुन्हा एकदा एक जोरकस फटका टोलवण्याचा प्रयत्न आणि या जोरकस फटका टोलवण्याच्या प्रयत्नामध्ये आपलं टायमिंग या ठिकाणी मिस केलं जाते ते फलंदाजांकडनं. सातत्यानं या स्लॉग हाऊस मध्ये राहिलेल्या चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न हा केला जातोय अक्षय क्रिकेटर्स गोवा संघाच्या फलंदाजांकडून. परंतु दुसऱ्या बाजूनं नारायण बगळेचं कौतुक करावं लागेल. हे मोठे फटके खेळण्यापासून रोखून ठेवलाय आणि पुढच्या प्रयत्नात मात्र एकंदरीत कव्हर आणि दुसऱ्या बाजूनं लॉंग ऑफ या 2 क्षेत्ररक्षकाला चेंडूनं भेदलाय आणि वेध घेतलाय तो सीमारेषेचा. अजून एक महत्वपूर्ण खासदार चौकार ज्याची नोंद धाव फलकावरती झाली आहे. धावा झाल्यात 66. नारायणनं पहिले तर सुंदर चेंडू फेकले. 3 चेंडूत फक्त 1 धाव खर्ची घालणारी गोलंदाजी. परंतु 4थ्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय. हा चेंडू सोडून दिला गेलाय. पंच राजू रेगेसर यांचा निर्णय दोन्ही आज समांतर करत समालोचन कक्षाकडे होतोय. हा चेंडू स्वर असल्याचा स्वरच्या स्वरूपात एक अवांतर धाव आणि अवांतर धावाने 67 वरती धावसंख्या येऊन पोहोचली 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा येईल ऑफ टाईट फटका लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. स्टँड ऑन दिस मॅच इट इज अ मॅक्सिमम. डावाचा जर आपण एकंदरीत विचार करायला गेलो ना तर हर एक षटकामागे एक मोठा फटका निघालाय तो अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघाच्या फलंदाजांकडनं. आणि त्याचाच पर्यावसान आपण बघतोय. त्याचाच रूपांतरण बघतोय की धावगती मात्र सरस राखताना यश प्राप्त केलं जात आहे. सरासरी 10 पेक्षा अधिकची धावगती हर एक षटकामागे ही राखली गेली आहे. ती अगदी सुरुवातीच्या पहिल्या षटकापासून अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघाच्या फलंदाजांकडनं. परिणामी 7 षटकांचा खेळ जो की मैदानावरचा समाप्त होतोय आणि 7 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्येचा जर विचार करायला गेलो तर 6 गडी निश्चितपणे तंबूच्या दिशेनं हे माघारी परतलेत आणि 6 गडी माघारी परतल्यानंतर संघाची धावसंख्या 73 वरती येऊन स्थिरावलेले. रन्स लॉस ऑफ 6 विकेट्स. 7 षटकांचा खेळ समाप्त झाला. एका षटकाचा अर्थात 6 चेंडूंचा निर्णायक हा पहिल्या डावाचा खेळ असेल शिल्लक आणि निर्णायक 6 चेंडू मागे बघूया अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघ किती धावा प्रथम फलंदाजी करताना जमवेल आणि किती धावांचं उद्दिष्ट ठेवेल ते अर्थात प्रतिस्पर्धी संघासमोर. शेवटचे षटक पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला गेलाय. ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र संबोधलं जातं तो चेंडू अक्षयच्या माध्यमातून अक्षय गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय. फलंदाजीच्या मोर्चावरती संकेत जो अगदी 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला उतरला होता. एका बाजूने आपल्या संघाचा डाव त्याने भरभक्कमपणे सावरलाय. दुसऱ्या बाजूने त्याला समर्थपणे साथ देताना दिसतोय तो अवधूत. परंतु शेवटच्या षटकातला जर आपण एकंदरीत विचार करायला गेलो ना तर थोडासा चाचपडताना दिसतोय. थोडासा एकंदरीत फलंदाजी करताना त्याला अपयश येताना दिसतोय फटके खेळण्यामध्ये. त्या संकेतला थोडासा कानमंत्र दिला जातोय नॉन स्ट्राईक एंड मध्ये अवधूत कडून. कारण अवधूतच्या बॅट मधून मागच्या षटकात आपण एक चौकार बघितला, एक षटकार बघितला, आक्रमकता त्याच्या फलंदाजीमधून या मैदानावरती बघितली. त्याला स्ट्राईक मिळणं हे मी म्हणेन नक्कीच महत्वपूर्ण असेल. अकुट्टपा चेंडू बॅकफुटला जाऊन कटचा फटका. चेंडू हवेमध्ये आहे जरूर. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू टोलावला गेलाय आणि 1 बाउंस सीमारेषेच्या पलीकडे चेंडू चाललाय. ज्या चौकाराची आवश्यकता तो महत्वपूर्ण चौकार अखेर संकेतच्या बॅट मधून निघालाय आणि धावसंख्या 77 वरती येऊन पोहोचले. चेंडू असतील शिल्लक या डावातले 77 धावा धावफलकावरती. यावेळी क्रॉस बॅटेड फटका लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे नारायण बगळे. झेपावतोय झेल टिपतोय माघारी परतावं लागेल ते संकेतला.
काहीसा या षटकात चाचपडत खेळणारा संकेत अखेर आपली विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय. मोठा फटका खेळण्याचा त्यानं प्रयत्न केलाय, परंतु हा प्रयत्न त्याचा अपुरा पडतोय, माघारी परततोय. 7व्या गड्याच्या रूपामध्ये संकेतनं आपल्या संघासाठी जरूर 24 धावांचं योगदान दिलंय, परंतु शेवटच्या षटकात जी फटकेबाजी त्याच्याकडनं अपेक्षित होती ना, ती अपेक्षित फटकेबाजी या सामन्यात तरी त्याला शेवटच्या षटकात करता आले नाही. निराश पावल्याने तो माघारी परततोय. नवीन फलंदाज साईश या नात्यानं मैदानावरती येतोय. फक्त 4 धावा या शेवटच्या षटकाचा जर आपण एकंदरीत विचार केला ना, तर फक्त 4 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात. 77 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 2 चेंडू जे या डावातील येणं बाकी असतील आणि उरलेल्या 2 चेंडूत बघूया किती धावा जमवेल. एखादा मोठा फटका या उरलेल्या 2 चेंडूमध्ये लावला जाईल का अक्षय क्रिकेटर्स गोवा संघाकडनं, हे देखील बघणं हे तेवढंच महत्वपूर्ण असेल. दुसऱ्या बाजूनं अक्षय हे मोठे फटके खेळण्यापासून अक्षय क्रिकेटर्स गोवा संघाच्या फलंदाजांना रोखून ठेवेल का, ते देखील बघणं महत्वपूर्ण. या फटका पुन्हा एकदा नारायण बगळेकडे संधी आहे जरूर. नारायण बगळे यावेळी कोणती चूक करणार नाही आहे. मैदानावरती केवळ हजेरी लावण्याचं काम केलंय ते फलंदाज साईशनं, आणि जसा मैदानामध्ये जातोय तसा मैदानाच्या बाहेर परततोय. 8व्या गड्याच्या रूपामध्ये धावसंख्या 77, 8 गडी बाद. फलंदाज झालाय मैदानावरती समीर. गोलंदाजीच्या मोर्चावरती अक्षय, ज्याच्याकडे हॅट्रिकची संधी आहे. स्पर्धेतली पहिली हॅट्रिक साधण्याची संधी त्याला निर्माण झाली आहे. चला, गाडीवाले ते मध्यमत आहेत मैदानावरती, रेड ऍक्टिव्ह वाले, चला जरा लवकर मैदानाच्या बाहेर. मैदानात जर गाडी दिसली तर आपल्या गाडी चाकाची हवा सोडली झाली याची देखील नोंद घ्या. 77 धावा धावफलकावरती. पुलचा फटका, पुल सक्सेसफुल, पॉवरफुल. पंचांचा निर्णय काय येईल याच्यावरती अवलंबून षटकार निघालाय शेवटच्या चेंडूवरती, जो खरं तर हॅट्रिकचा चेंडू होता. त्या चेंडूवरती निघालाय षटकार. परिणामी पहिल्या डावाचा, पहिल्या 8 षटकांचा खेळ जो की मैदानावरचा होतोय समाप्त, आणि 8 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात 83 धावा या अक्षय क्रिकेटर्स कोलवा संघानं, अर्थात माऊली स्पोर्ट्स बांबर्डे ते तोरसे संघासमोर. क्रिकेटर्स कोलवा गोवा संघानं 83 धावांपर्यंत मजल मारली, 8 गडी गमावत. विजयासाठी 84 धावांचं लक्ष ठेवलंय माऊली स्पोर्ट्स बांबर्डे तोरसे संघासमोर. 48 चेंडू 84 धावा असं असेल समीकरण या सामन्यामध्ये विजयासाठी. तत्पूर्वी आमंत्रण असेल दुसऱ्या सामन्याच्या टॉस साठी. दुसरा सामना या स्पर्धेचा कृष्णा स्पोर्ट्स केरवाडा विरुद्ध रॉकस्टार तारकर्ली. दोन्ही संघाचे कर्णधार
केरवाडा आणि तारकर्ली दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी समालोचन कक्षाचे संपर्क करायचा आहे. 84चा पाठलाग करायचा आहे. कशा रीतीने या मैदानावरती या 84 धावांचा पाठलाग केला जाईल हे निश्चितपणे बघणं रंजक ठरेल. कोणता संघ असेल या स्पर्धेची विजयानं सुरुवात करणारा संघ हे देखील बघणं महत्वपूर्ण. तुर्तास या सामन्याच्या दुसऱ्यामध्ये काय घडेल काय बिघडेल, कोणता संघ असेल जो या सामन्यामध्ये विजेता ठरेल सांगण्यासाठी या पुढच्या डावातील पहिल्या 4 षटकांसाठी येत आहेत. समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा बदल होताना दिसतोय. मी समालोचक या नात्यानं गुरु चिटीस माझ्या समवेत नितीन नाईक सरांबरोबर या ठिकाणी रजा घेतोय आणि मायक्रोफोन सुपूर्द करतोय आमचे युवा मालवणी समालोचक साहिल खोबरेकर यांच्याकडे. वेलकम साहिल. हॅलो, धन्यवाद सर. श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आजच्या या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करत आहोत. आजच्या या स्पर्धेदरम्यानचा पहिला दिवस खासदार नारायण राणे चषक बांधा आयोजित ही स्पर्धा छान सुंदर या स्पर्धेदरम्यानचं आयोजन स्पर्धेदरम्यानचा आजचा पहिला दिवस. पहिला सामना मैदानाच्या दिशेनं पहिल्या चेंडूत जो फलंदाज चौकार खेचेल त्याला अण्णा पाटकर यांच्याकडून देखील पहिला धौका ज्याच्या खाते निघेल त्याला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. अण्णा पाटकर यांच्याकडून देखील देव बरा करू कालनो या मालवणी केंद्रांना सगळ्यांका मना काजासून हात जोडून नमस्कार असा. स्पर्धेदरम्यानचा पहिलो दिवस, पहिल्या दिवसातील पहिलो सामना तुमच्या भेटीस विनंती असा. दोन्ही संघ कर्णधार यापुढील होणारा सामना कृष्णा स्पोर्ट्स केरवाडा विरुद्ध रॉकस्टार तारकर्ली. दोन्ही संघ कर्णधार आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असत तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ या. बांबार्डे संघ विनंती असत आपलो एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स जवळ पाठवा, नाहीतर पेनल्टीला समोर जावं लागेल याची देखील नोंद घ्या. गोलंदाजी मार्गवर पहिला षटक हाताळण्यासाठी गोलंदाज युवराज नावाचा गोलंदाज. पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स जवळ इलो. सामना चालू होण्याचो स्ट्रायकिंग एंडला गौरव सज्ज असा. पहिल्या चेंडूचो मारो करण्यासाठी पहिलो चेंडू बरोच काय चेंडू हवेत. यावेळी पंचांचा इशारा कॉमेंट्री बॉक्स जवळ. चेंडू जाऊन विसावलो. डिक्लेअर झोन मध्ये फक्त एक धाव मिळतली. एकेरी धावीनिशी संघाचा श्री गणेशा झाला. एक धाव फलकावरती आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर देखील गणली गेली. पहिल्या चेंडू दरम्यानची एक धाव ही देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर देखील गणली जाता. एका बाजून माऊली स्पोर्ट्स भांबर्डे तोरसे संघ ह्यो देखील बघूक मिळता या स्पर्धेदरम्यान या मैदानावर. पहिल्या चेंडूत एक धाव. युवराज गोलंदाजी मार्गवर सज्ज. पहिल्या षटकातील दुसरो चेंडू घेऊन संदीप बांदेकर विनंती असत आपण देखील या आपल्या हस्ते देखील या पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेकी देखील केली जातली याची देखील नोंद घ्या. पहिल्या चेंडू दरम्यान एक धाव. तब्बल 8 षटकांचा सामना हो देखील मैदानाच्या दिशेने या स्पर्धेदरम्यान देखील बघूक मिळता. बांधा नगरीमध्ये छान सुंदर अशी स्पर्धा, मोठ्या रोख रकमेची स्पर्धा देखील बघूक मिळता. गोलंदाज देखील सज्ज. युवराज यावेळी पुढील चेंडू घेऊन पहिल्या चेंडू दरम्यान एक धाव ही देखील गणली जातली आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर. फटको तर सुंदर. दीपक याच्या बॅट मधून चेंडू वन बाउंस सीमा रेखा पार चौकार. डीजे देखील बघूक मिळता.
पहिल्या चेंडूत 1 धाव, दुसऱ्या चेंडू दरम्यानचो चौकार, धावफलकावरती 5 धावा, 2 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. पहिला षटक ह्या देखील मार्गस्थ असताना यावेळी सुचलो मारण्याचा झालो प्रयत्न. 30 सर्कलच्या क्षेत्ररक्षक देखील बहु मिळालो. परतीची फेक करेपर्यंत 1 धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या 6 धावा, अर्धा डझन धावा धावफलकावर. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील प्रत्येक चेंडूचा वर्णन करताना आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बऱ्याच स्पर्धेदरम्यान आपण एकत्र देखील असतो. स्कोरिंग काउंटिंगवर बंड्या बरब, बंड्या 45 या नावानं ओळखलं जाणारो, संबोधलो जाणारो. अजूनपर्यंत त्याच्या नावी 49 ऑप्शन असत. अजून एक केल्यानंतर बंड्याची 50 हे देखील होतली. तो बंड्या परब देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये या स्पर्धेदरम्यान देखील सज्ज असा. धावफलकावरती अर्धा डझन धावा, 6 धावा धावफलकावर. यावेळेस फटको फसलो, कारण जो उडालो स्वतः गोलंदाज युवराजाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडलो आणि पहिला कलाम लागला गौरव याचा. गौरव बांधून तंबूच्या दिशेने, गौरव बॅक टू दी पवेलियन. संघाची धावसंख्या अर्धा डझन धावा, 6 धावा धावफलकावर. डीजे सुजल टाकपेट आउट. धावफलकावरती 6 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. साई देखील सज्ज. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने पावला घालताना, तर एका बाजून क्षेत्ररक्षण करणारो संघ ह्यो देखील मैदानाच्या दिशेने या स्पर्धेदरम्यान देखील बघूक मिळता. तो कोलवाळा गोवा संघ अक्षय याच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ या बांधा नगरीमध्ये यावेळी उचलून मारण्याचा झालो प्रयत्न, परंतु पंचाचो इशारो येलो तो निर्धाव चेंडूचो. ह्यो संघ असा, या संघाचा जर विचार करू गेलात तर अक्षय परब हे देखील या संघाचे ओनर असतात आणि अक्षय परब देखील या स्पर्धेदरम्यान आपण देखील असतात. अक्षय परब तुमचं देखील आमच्या मान्यवर कक्षामधून हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा देखील बघूक मिळतले. 6 धावा, 6 वर रुसान बसलेली अशी धावसंख्या. जसो गाडीचो टायर चिखलात रुसान बसलेलो असता तशी धावसंख्या रुसान बसली 6 या धावसंख्येवर. फटको तर सुंदर, बरोच काय चेंडू हवेत. फटको फसलो की काय? क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघूक मिळालो. एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे वळवली गेली. बघता बघता यावेळी पंचाचो इशारो येणं असतात बाकी कॉमेंट्री बॉक्स जवळ. दोन्ही फलंदाजांदरम्यानचे यावेळी 1 धाव देखील पूर्ण केली जातली. एकेरी धावेनिशी खेळ समाप्त झालो. पहिल्या षटकाचो खेळ समाप्त झालो. 6 चेंडूंचो खेळ समाप्त झालो. अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो संघाच्या धावसंख्येचो जर विचार करू गेलात तर संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या ती 7 धावा धावफलकावर. घालण्यासाठी सिद्धेश नावाचा गोलंदाज. सिद्धेश देखील सज्ज असतो गोलंदाजी मार्गवर. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. धावफलकावरती 7 धावा देखील बघूक मिळतात. या दरम्यानचो चेंडू मैदानाच्या दिशेने पंचांचा इशारा. दोन्ही हात समांतर करतात पंच देखील भिरकाटलेल्या चेंडूची खून देखील दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघूक मिळतली. ती तब्बल 8 धावा धावफलकावर. 8 धावा धावफलकावर देखील गणले गेले. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर 8 धावा देखील गणले जातात. पहिल्या षटकाचो खेळ झालो समाप्त. गोलंदाज देखील सज्ज.
यावेळेचो फटको तर सुंदर फटको बसलो की काय क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेन क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही डावकुराताचो फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात दिलेलो फलंदाज साई ह्यो देखील बाद होऊन तंबूच्या दिशेन साई बॅक टू दी पवलियन धावफलकावरती धावा ते 8 धावा धावफलकावर डीजे संघाची धावसंख्या धावफलकावरती ती तब्बल 8 धावा धावफलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील गणले गेले 8 धावा धावफलकावर आमच्या स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणले जातात. विचार करू गेला तर खेळ समाप्त झालो दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचो पण तब्बल या स्पर्धेदरम्यानचो आजचो पहिलो दिवस प्रत्येक सामने हे 8 षटकांचे देखील खेळवले जातले. ही स्पर्धा 5 दिवस ही स्पर्धा या मैदानावर रोमांचक तरार येणाऱ्या पुढचो सामनो ह्यो देखील बघूक मिळतलो. एक केरवाड्यातलो संघ ह्यो देखील या स्पर्धेदरम्यान देखील बघूक मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक बलाढ्य संघ सर्व नामांकित खेळाडू देखील ज्या संघात असतले तो देखील यापुढील होणारा सामनो देखील बघूक मिळतलो. एका बाजून या सामन्यादरम्यानचं समीकरण असं खेळ समाप्त झालो पहिल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचो पहिल्या चेंडू दरम्यान विकेट जेवदंग फलंदाज साई ह्यो देखील बाद होऊन तंबूच्या दिशेन नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला नारायण बगळे फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोबर दूर एक धाव पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी समाधान एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघूक मिळतली ती तब्बल 9 धावा धावफलकावर 9 धावा धावफलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणली गेली. दुसरं षटक ह्या देखील मार्गस्थ असताना गोलंदाज देखील सज्ज तो पुढील चेंडू घेऊन तो सिद्धेश यावेळी यावेळेचो चेंडू सुंदर चेंडू अप्रतिम चेंडू पंचांकडे अपील केली गेली. उदा स्विचचा फटको खेळण्याचा झालो प्रयत्न परंतु तो निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणलो गेलो. संघाची धावसंख्या यावेळी धावफलकावरती ती 9 धावा. यावेळी सुचलून मारण्याचा झालो प्रयत्न चेंडू पळीचो यावेळी संपर्क होईना नाही. बहुधा निर्धाव चेंडू देखील गणलो जातलो. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणलो गेलो. खेळ समाप्त झालो तो 4 चेंडूंचो. यावेळीचो फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक बरोच दूर चेंडू ट्रॅव्हल करता पंचाचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ येता चेंडू जाऊन विसावलो. क्लिअर झोनमध्ये तब्बल 2 धावा मिळतले व या दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेला तर 21 डबल गेम 11 धावा धावफलकावरती 11 धावा धावफलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील घडले गेले. 5 चेंडूंचो खेळ झालो समाप्त 1 to go. एका चेंडूचो खेळ असा बाकी. दुसऱ्या षटकातील सांगता करणारो चेंडू अंतिम चेंडू उरलो असा तब्बल 8 षटकांचो सामनो ह्यो देखील बघूक मिळता या स्पर्धेदरम्यान या मैदानावर. गोलंदाज देखील सज्ज तो सिद्धेश यावेळी अंतिम चेंडू घेऊन 1 to go. यावेळीचो सुंदर चेंडू स्वतःच्या फॉलो मध्ये कोणतीही चूक करणार नाही गोलंदाज सिद्धेश. फलंदाजक परतचा लागतेला तंबूच्या दिशेने संघाची धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. फलंदाज यावेळी मैदानाच्या दिशेने बाद होऊन तंबूच्या दिशेने परतताना तो दीपक बॅक टू दी पवलियन 3 गडी बाद. संघाची धावसंख्या 21 डबल गेम 11 धावा. डीजे सुजल टाकपेट
एक दुसरा संघातर्फे तिसरा षटक घेऊन व तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू गोलंदाज युवराज याचो यावेळेचो चेंडू पंचांचो इशारो पंच देखील शाहरुख खानच्या पोच मध्ये दोन्ही हात समांतर करून अतिरिक्त धावेचे गुण दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी एक मालवणी म्हण आठवली, बघता भजी मागता वडे, समुद्रात मासू आणि तडीक मॉल एक अतिरिक्त धाव. भिरकाटलेलो चेंडू संघाची धावसंख्या 12 धावा, 1 डझन धावा धाव फलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर देखील गणली गेली. गोलंदाज सज्ज तो यावेळी युवराज पुढील चेंडू घेऊन मैदानाच्या दिशेने नारायणसाठी यावेळेचो फटको तो सुंदर निघालो, फटको फसलो गेलो, क्षेत्ररक्षक थोडं जो बीट झालो. चेंडू देखील जमिनीत दान झाल्यानंतर एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावा देखील पूर्ण केले गेले. या दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघू मिळतात. ते तब्बल 14 धावा 14 धावा धावफलकावर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर देखील गणले जातात. 14 धावा धावफलकावर तिसरा षटक ह्या देखील मार्गस्थ असताना तिसरा षटक ह्या देखील मैदानाच्या दिशेने बघू मिळता. या स्पर्धेदरम्यान या मैदानावर छान सुंदर असा आयोजन या स्पर्धेदरम्यान खासदार नारायण राणे चषक बांधा. या दरम्यान नो चेंडू पंचांचो इशारो येतलो, पंचांचो इशारो नो चेंडूचो इलो आणि आताच्या चेंडू दरम्यान तब्बल 2 धावा मिळाले. टोटल 3 धावा. चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा आणि दोचो एक तब्बल 3 धावा मिळतले. पंचांचो इशारो फ्रीटचो इलो. नो चेंडू बघून एक मालवणी म्हण आठवली, बाबा गेले पंढरपुराक, इले तरी वडे ना इले तरी वडे. पुन्हा एकदा भिरकाटलेलो चेंडू खराब चेंडू मैदानाच्या दिशेने बहुधा 3 धावा. 3 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा 17 धावा धावफलकावर. तिसरा षटक ह्या देखील मार्गस्थ असताना गोलंदाज देखील सज्ज युवराज यावेळी पुढील चेंडू घेऊन यावेळेचो चेंडू पंचांचो इशारो खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात झाले समांतर. पंच देखील अतिरिक्त धावेचे कोण दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघू मिळतात. ती तब्बल 18 धावा धावफलकावर. खराब गोलंदाजी भिरकाटलेली गोलंदाजी हे देखील मैदानाच्या दिशेने युवराज याच्याकडून देखील बघू मिळतात. बट पहिल्या षटकादरम्यान तब्बल 7 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि 1 विकेट प्राप्त करणारी गोलंदाजी देखील युवराज याची. यावेळेचो फटको तर सुंदर निघालो, परंतु क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने बघू मिळालो. 1 धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती 19 धावा 19 धावा धावफलकावरती 19 धावा धावफलकावर देखील बघू मिळतात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर. तिसरा षटक हे देखील मार्गस्थ. यावेळेचो फटको तर सुंदर चेंडू यावेळी 1 बाउंस सीमारेखा पार चौकार डीजे. कबरदे 23 धावा. खेळ समाप्त झालो. 3 चेंडूंचो अजूनही 3 चेंडू उरले. तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू अजूनही 3 चेंडूंचो खेळ असतात बाकी. फुलटा प्रकारचो चेंडू यावेळेचो फटको, परंतु पंचांचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ. तो चेंडू जाऊन विसावलो डिक्लेअर झोन मध्ये सीमेत एरियामध्ये 2 धावा मिळतले. दुहेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघू मिळतात. 25 धावा धावफलकावर 25 धावा धावफलकावर हे देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणले जातले. 4 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. अंतरिमचे 2 चेंडू उरलेत. तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू अंतरिमचे 2 चेंडू. 4 चेंडूंचो खेळ झालो समाप्त.
या दरम्यान जो फटको तर सुंदर मैदानाच्या दिशेने फटको फसलो गेलो. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करणार नाही. फलंदाजक परताचा लागतला तंबूच्या दिशेने. संघाची धाव संख्या धावफलकावरती देखील बघू मिळतात 25 धावा, 4 गडी बाद, 25 धावा धावफलकावर देखील गणले जातात. स्पर्धेदरम्यान देखील स्वागत होता केपी गौरव स्पोर्ट्स बांधा संघाचे सर्व गौरवजी नाटेकर यांचं देखील स्वागत होताना स्पर्धेदरम्यान तुमचं देखील गौरवजी सहर्ष स्वागत. स्पर्धेदरम्यान खेळ समाप्त झालो हा विचार करू गेला तर तिसऱ्या षटकातील तब्बल 5 चेंडूंचो धावफलकावरती 25 धावा डीजे. मैदानाच्या दिशेने पावला घालताना नवीन फलंदाज अक्षय नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सज्ज. नारायणाची साथ देण्यासाठी स्ट्रायकिंग एंडला डाव राहतो तो फलंदाज अक्षय देखील सज्ज असा. संघाची धाव संख्या 25 धावा धावफलकावरती. वंडगो अंतिम चेंडू उरला. तिसऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू एका चेंडूचो खेळ असत बाकी. तब्बल 8 षटकांचा सामना हे देखील मैदानाच्या दिशेने या स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामने हे देखील 8 षटकांचे बघूक मिळतात. पहिल्या दिवसातील पहिलो सामनो 1 to go अंतिम चेंडू उरला असा. यावेळी हलक्यातून घेऊन काढतात चेंडू फक्त दिशा दाखवण्यात दिली. 38 सर्कलच्या आत चेंडू अडवलो गेलो. एक धाव देखील पूर्ण केली जातली. एकेरी धावेनिशी संघाची सांघिक धावसंख्या धावफलकावरती ती तब्बल 26 धावा धावफलकावर. खेळ समाप्त झालो. 3 षटकांचो खेळ समाप्त झालो. 18 चेंडूंचो संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू आणि 58 धावांची असत आवश्यकता. 30 चेंडू 58 धावा असा असतात विजयाचा समीकरण. डिझाई चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर सिद्धेश नावाचा गोलंदाज वैयक्तिक दुसरा व संघातर्फे चौथं षटक घेऊन व चौथ्या षटकातील पहिलो चेंडू घेऊन. अंतरिमचे 30 चेंडू उरल्यात 58 धाव्यांची असतात आवश्यकता. सिद्धेश सज्ज. पहिलो चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू फैचो कोणतोही संपर्क होईना नाही. निर्धाव चेंडू गणलो गेलो. निर्धाव चेंडूची गणना इथे देखील मैदानाच्या दिशेने झाली. निर्धाव चेंडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्कोरिंग काउंटिंग वर देखील गणलो जाता. या दरम्यान जो चेंडू दुसरा चेंडू पंचाचा इशारा. पंच देखील दोन्ही हात समांतर करतात. अतिरिक्त धावेची खून दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेलात तर संघाची धावसंख्या धावफलकावरती 27 धावा. यावेळी जो फटको तर सुंदर खेळलो गेलो. एक धाव देखील पूर्ण गेली. एकेरी धावेनिशी समाधान. क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या दिशेने बेगास किंवा दिसून येलो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलो गेलो परंतु एकेरी धावेनिशी समाधान म्हणायचं लागतं. एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येचा जर विचार करू गेल्यात तर संघाची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. अंतरिमचे 4 चेंडू उरलेत. पहिलो चेंडू निर्धाव चेंडू. दुसऱ्या चेंडू दरम्यानची 1 धाव. अजूनही सामना जिंकण्यासाठी 28 चेंडू आणि 56 धावा. 28 चेंडू 56 धावा असा सात विजयाचं समीकरण.
यावेळीचो फटको तर सुंदर खेळलो गेलो. नारायण बगयाच्या बॅटमधून एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचो प्रयत्न केलो गेलो. एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावा देखील पूर्ण केले गेले. दुहेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघूक मिळतात. तिथं बल 30 धावा धावफलकावर हे देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर देखील गणले गेले. यावेळीचो चेंडू पंचाचो इशारा येलो. पंच देखील दोन्ही हात समांतर करतात. अतिरिक्त धावेची खून दर्शवतात. अतिरिक्त धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती देखील बघू मिळता. तिथं बल 31 धावा 31 धावा धावफलकावर चौथो चेंडू ह्यो अतिरिक्त धावेनिशी गणलो गेलो. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरिंग काउंटिंगवर 3 चेंडूंचो खेळ झालो समाप्त. यावेळीचो फटको मैदानाच्या दिशेने चेंडू देखील अडवलो गेलो. परतीची फेक करेपर्यंत बहुधा पंचाचो इशारो कॉमेंट्री बॉक्स जवळ येणं असत बाकी. दोन्ही फलंदाज दरम्यानची एक धाव एक चोरटी धावी मैदानाच्या दिशेने पूर्ण केली जातले व या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या सांघिक धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती खेळ समाप्त झालो आहे. 4 चेंडूंचो अंतरिमचे 2 चेंडू उरले आहेत. तर चौथ्या षटकातील सांगता करणारे चेंडू अंतरिमचे 2 चेंडू उरले आहेत. यावेळीचो फटको तर सुंदर क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या कपाळावरसून चेंडू 1 बाउन्स सीमा रेखा पार चौकार. 4 धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 36 धावा. खेळ समाप्त झालो हा. विचार करू गेला तर 5 चेंडूंचो 1 टू गो. एका चेंडूचो खेळ बाकी. यावेळी जो उचलून मारण्याचा झालो प्रयत्न. दोन्ही फलंदाजांदरम्यानची एक धाव देखील पूर्ण केली गेली. एकेरी धावेनिशी खेळ समाप्त झालो हा. 4 षटकांचो खेळ समाप्त झालो हा. 24 चेंडूंचो धावफलकावरती धावा 37 धावा धावफलकावर. 24 चेंडू सामना जिंकण्यासाठी 47 धाव्यांची आवश्यकता. अंतरिमचे 24 चेंडू उरलेत. 47 धाव्यांची असत आवश्यकता. 4 षटका दरम्यान आवाज ऐकूया आमचे साथी समालोचक आमचे गुरुवार्य नितीन नाईक सर यांचा. तोपर्यंत घेऊन जाऊया आपल्या सुज्जल ऑडिओकडे डिझाई. क्रीडानगरीमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं खेळाडूंचं आणि मान्यवरांचं देखील मनपूर्वक स्वागत. चेंडू आणि चेंडूफळीचा संघर्ष महासंग्रामाचा पहिला दिवस उद्घाटनाचा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. आता चेंडूच्या खेळ शिल्लक 47 धावांची आवश्यकता आणि समीर गोलंदाजी मार्कवर अक्षयसाठी. हा पहिला चेंडू जबरदस्त चेंडू टप्पा पडला आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. अगदी निशब्द करणारी गोलंदाजी मैदानावर समीरच्या माध्यमातून. 23 चेंडूंचा खेळ बाकी 47 धावांचं एक विजयाचं गणित आणि निश्चितपणाने विचार करता थोडंसं अवघड आव्हान समोर आहे. परंतु त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहे अक्षयची बॅट मैदानात. निश्चितपणे इरादा स्पष्ट करणारी षटकाराचा येतो इशारा. धावसंख्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर. एका पाठोपाठ एक गडी बाद झाले. निश्चितपणाने मी म्हणेन पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतो की काय अशी थोडीशी शंका मनामध्ये आली. परंतु मैदानामध्ये अक्षय खऱ्या अर्थानं ती सुरुवात करतोय. सुरुवात तर जबरदस्त झाली आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला या षटकामध्ये. पुढील चेंडू सज्ज गोलंदाजी मार्कवर समीर पुन्हा एकदा. आडव्या बॅटचा फटका एक सुंदर फटका. क्षेत्ररक्षक आहे संकेतला भेदून चेंडू निघालाय 4 धावांसाठी.
ओ धावसंख्या 47. काय बघा रणनीती होती. 4 षटकांचा खेळ अखेरीस धावफलकावर निश्चितपणाने थोडीशी धावसंख्या कमी दिसत होती. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर टाकले जाणारे 2 चेंडू, 2 मोठे खणखणीत फटके, 1 षटकार 1 चौकार. 47 धावफलकावर 4 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुढील चेंडू हाताळण्यासाठी. सुंदर चेंडू, कोलवर टप्प्याचा चेंडू थोडा ऑफस्टंपच्या बाहेर होता करा, खेळून काढला. अगदी सन्मानजनक फटका, एक चांगली रणनीती मी म्हणेन. 2 मोठ्या फटक्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट मैदानात 48 धावफलकावर 84 धावांचा पाठलाग. पहिलाच सामना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग मैदानावर होतोय. एका बाजूनं अक्षय परब यांच्या मालकीचा कोलवाळ संघ, दुसऱ्या बाजूनं आमचे मित्र उमेश तांडेल यांच्या मालकीचा बांबार्डे तोरसे संघ. मैदानावर एक जबरदस्त झुंज. दुसरा सामना अर्थात रॉकस्टार तारकर्ली विपक्ष कृष्णाई केरवाडा नाणेफेकीचा कौल रॉकस्टार तारकर्ली संघाच्या बाजूनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. थोडासा महागडा ठरतोय खरा. 4 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा समीर सज्ज. ऑप्टमच्या बाहेरील चेंडू निश्चितपणे प्रयत्न केला गेला होता खेळण्याचा. चेंडू बॅटचा संपर्क बहुतेक साला असावा. यष्टीरक्षक सुद्धा अगदी डोक्याला हात लावतो. याचा परिणाम निश्चितपणानं अगदी नारायण बगळेसाठी मी म्हणेन संकटमोचक. काय या खेळाडूची आपण सातत्यानं चर्चा करतोय, ज्या खेळाडूच्या बाबतीमध्ये सातत्यानं स्तुतीस्तुमानं उधळले जातात, तोच खेळाडू नारायण बगळे मैदानात. हो, बराच का चेंडू हवेत आहे. सेफ शॉट मिळावा का, परंतु क्षेत्ररक्षक पोचला होता. परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात नारायण बगेला मला वाटतं अक्षयला या ठिकाणी क्रीज सोडावं लागतंय. अगदी मी म्हणेन जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न, ती धाव चोरण्याचा प्रयत्न आणि परिणाम स्वरूप 5व्या गाड्याच्या रूपात अक्षय माघारी परततोय. धावसंख्या 49, 5 गाड्यांच्या मोबदल्यात. आपण अनुभवतोय मान्यवर कक्षामध्ये सुद्धा अगदी मान्यवरांची मांदियाळी. सन्माननीय या परिसरामधलं उद्योजक सन्माननीय साळगावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. सातत्यानं या मैदानावर स्पर्धा असल्या की निश्चितपणानं साळगावकर ज्वेलर्स खरोखरच खूप चांगलं योगदान असतं. अगदी आमच्या मान्यवर कक्षामध्ये सन्माननीय साळगावकर साहेब यांचं मनपूर्वक स्वागत केलं जात आहे. राजेश गोलंदाजी मार्कवर 5 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर धावा 49. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडू. पंच आमच्या दिशेने इशारा करतायत. क्रिकेटचा एक प्रदीर्घ अनुभव असलेला टेनिस बॉल क्षेत्रामधील एक मोठं नाव सर किशोर भगत, तर त्यांच्या समवेत सर राजू रेगे आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये तिसरे पंच म्हणून मॅनपॉम सावंतवाडी आमचे मार्गदर्शक मित्र सन्माननीय महेशजी टोंगरे. अगदी पहिला चेंडू वाईडचा इशारा. धावसंख्या 50, 84चा पाठलाग. बंडे अजून 34 धावांची आवश्यकता. तब्बल 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडू 34 धावा. जवळपास आपण सरासरीचा विचार करतोय. निश्चितपणाने अगदी 12ची सरासरी आपल्याला ठेवावी लागेल. ओ जबरदस्त फटका काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. अजून एक धक्का, अजून एक धक्का आणि या मोठ्या धक्क्याने मी म्हणेन निश्चितपणानं थोडासा अडचणीत सापडतोय करा. आशिष पाहतोय मैदानाच्या बाहेर, नारायणची साथ सोडतोय आणि मैदानावरची रणसंख्या जर बघितली तर 84चा पाठलाग. अगदी 50 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात.
गुरु काय वातावरण होतंय बघा मैदानात. आणि अगदी 20 वर्षाचा हा एक ओमदा युवा उद्योजक अगदी सुजल नाईक या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं मी म्हणेन क्रिकेटला एक पोषक असं वातावरण अगदी कसं निर्माण करावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण. एक सुंदर स्पर्धा आणि त्यासाठीच लागणारा एक सुंदर डिसे सुजलच्या माध्यमातून. हा सुद्धा वाईड चेंडू या ठिकाणी डिक्लेअर केला जातोय. अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडते. 51 धावा धावफलकावर. राजेश गोलंदाजी मार्कवर आता तो पहिलं षटक आपल्या वैयक्तिक कोट्यामधील संघाच्या वतीनं 6व्या षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडच्या दिशेने नवीन फलंदाज मैदानात कल्पेश. सुंदर चेंडू. गती परिवर्तन होतं. हलकेस अपील केली गेली. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र निश्चितच आपल्या जागेवर ठाम. अर्थात बघूया फक्त वाईडसाठी आणि बीमरसाठी तुम्हाला एक रिव्ह्यू निश्चितपणाने संधी आहे. अन्यथा पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. एक सुंदर आयोजन नियोजन खासदार चषक 2026च्या निमित्तानं पुनश्च एकदा या मैदानावर खरे तर एक ग्रंथिका मी म्हणेन माऊली क्रिकेटर्स बांबार्डे तोरसे संघाची या ठिकाणी कोलवा सारख्या एका गोवा राज्यातील तगड्या संघा दरम्यानची ही लढत मैदानावर चालण्यास संग्राम. पाटेश्वर मैदान बांधा येथील ही स्पर्धा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, ताबा मिळवतोय चेंडूवर. धाव खर्च होणार नाही याची दक्षता घेतली जाते. आणि 15 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आणि 33 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 33 धावा. धावसंख्या धावफलकावर 51. 6 गड्यांच्या मोबदल्यात. कल्पेशसाठी हा चेंडू बराच का हवेत. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू खाली. संधी होती आणि 7व्या गड्याच्या रूपात पुन्हा एकदा एक सफलता मिळते राजस्थानसाठी. 7वा गडी बाद. धावसंख्या 51 धावा. डीजे या ठिकाणी 51 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना 83 धावा पटकावल्यास 8 षटकामध्ये एक सुंदर या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन अगदी कोलवाळ गोवा संघाच्या वतीनं क्रीडा रसिकांनी अनुभवलं. त्यानंतर मात्र निश्चितपणे अगदी पहिल्या चेंडूपासनं पहिल्या मी म्हणेन षटकापासनं कुठेतरी डावाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न कोलवाळ संघाच्या गोलंदाजाने केला. परंतु मैदानावर आता मात्र हे दोन बंधू, एका बाजूने स्ट्राईक एंडच्या दिशेने ललित, दुसऱ्या बाजूने नारायण बगळे, या दोन बंधूंवर खऱ्या अर्थानं मदार असेल माऊली क्रिकेटर्स बांबार्डा तोरसे संघाचे. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 51 धावा धावफलकावर. खूप सुंदर गोलंदाजी मी म्हणेन. काही निवडक अपवादात्मक असे चेंडू जर सोडले तर निश्चितपणानं एक सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा पटका मोठा मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा खास संपर्क झाला नाही. अगदी डी झोनमध्ये चेंडूचा प्रवास. डिक्लेच्या स्वरूपातली 1 धाव. एका धावेने धावसंख्या 52 धावा. खेळ समाप्त होतो या ठिकाणी 6 षटकांचा खेळ समाप्त. 52 धावा धावफलकावर 7 गड्यांच्या मोबदल्यात. परिसरामध्ये अगदी सगळेच बरेचसे बुजुर्ग खेळाडू ज्यांनी सातत्यानं खऱ्या अर्थानं या मैदानावर आपल्या ऐन उमेदीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं क्रिकेट झुलवलं फुलवलं लौकिक शिखरावर नेऊन ठेवलं ते क्रीडापटू दिसत आहेत. ज्यामध्ये हुसेनजी मकानदार, समीरजी आगा असतील. मगाशी आपण दर्पणजी आळवे यांना सुद्धा बघितलं. अगदी निश्चितपणानं सगळेच जण या स्पर्धेच्या निमित्तानं इथं त्यांची सगळ्यांची पावलं वळत आहेत. खूप आवडतं मैदान. प्रत्येकालाच आवडतं या मैदानावर. ज्याने आपल्या क्रिकेटची कारकीर्द केली असे काही गुणवंत नामवंत खेळाडू दरम्यानच्या कालावधीमध्ये
या ठिकाणी आपण निश्चितपणाने अनुभवू. आता ललितकडे सगळ्यांच्या नजर असतील, कारण नारायण बगळे म्हणजे स्लो पॉइझन आहे. एकदा हा वाघ सावताळला की मग त्याला मात्र रोखणं खूप कठीण असतं. पुन्हा एकदा समीर सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. 12 चेंडूत आता 32 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 32 धावा, थोडंसं समीकरण बिघडलेलं. ओ ललितसाठी हा चेंडू बॅटचा संपर्क नाही. बाकीचं काम करतोय राजश्री यष्ट्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची गणना होते धावफलकावर. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक. समस्त क्रीडा रसिकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक tennisballcricket.in च्या माध्यमातून आम्हाला अनुभवतायत त्याही क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत या मच्छी मार्केट मैदानावर, पाटेश्वर मैदानावर. ओ सुंदर वेगवान चेंडू बॅटचा संपर्क नाही. सातत्यानं निर्धाव चेंडू या ठिकाणी अगदी आमच्या स्कोअर बुकवर नोंद केली जात आहेत. यानंतरचा सामना सुद्धा खूप महत्त्वाचा असेल. एका बाजूने कृष्णाई क्रिकेटर्स म्हणजे केरवाडीतील एक दर्जेदार संघ, ज्यामध्ये आपण अक्षय घाटवर, निश्चितपणानं दाजी दुरत सारखे दर्जेदार सगळेच खेळाडू या ठिकाणी बघणार आहोत. दुसऱ्या बाजूनं अगदी तारकर्ली येथील एक दर्जेदार मोठा संघ या स्पर्धेत सहभागी होतोय. आडव्या बॅटचा पटका क्षेत्ररक्षक आहे. अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण, मी म्हणेन जे चक्रव्यूह रचवलं गेलं पाहिजे होतं त्या दर्जाची या ठिकाणी गोलंदाजी होते आणि त्याला साजेल शोभेल अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये दिसतंय. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक, 31 धावांची आवश्यकता. थोडंसं मी म्हणेन सामना लांब होतोय, कारण कदाचित 2-3 मोठे फटके या सामन्यामध्ये पुन्हा एकदा वापसी कदाचित माऊली क्रिकेटर्स बांबार्डे तोरसे संघाला देईल. समीर वेगवान मारा करण्यासाठी सज्ज, पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर. अगदी आमच्या मुख्य व्यासपीठाकडून फटका चढ सजवलाय. क्षेत्ररक्षक होता तैनात. अगदी पहिल्या प्रयत्नात जल सुटला, दुसरा प्रयत्न सुद्धा केला. त्या दरम्यान मात्र चेंडू मात्र जमलेला दान. एका धावेने सुरुवात झाली नारायण बगळेची. धावसंख्या धावफलकावर 54 धावा. 54 धावा धावफलकावर. 8 चेंडू 30 धावांची आवश्यकता. म्हणजे मोठ्या पटक्यांची आवश्यकता, क्रीडा रसिकांचं मनोरंजन करण्याची आवश्यकता या मैदानावर. ओ तो प्रयत्न होतोय करा. बॅटची चुंबन घेत चेंडू सरळ विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातात. 8वा गडी बाद. मी म्हणेन एका पाठोपाठ एक पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत चाललंय करा. आता संकटमोचकची भूमिका निश्चितपणाने निभवायची असेल तर ती नारायण बगळेकडे क्षमता आहे. अर्थात अंकुश बांबार्डेकर टेनिस बॉल विश्वामधील अजून एक मोठं नाव. ॲज अ गोलंदाज म्हणून सातत्यानं आपण दर्जेदार गोलंदाजी करताना बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अंकुशला बघितलंय. बघूया नारायणच्या सोबतीनं अंकुश मैदानात काय करिश्मा करेल का. पुन्हा तो वापसी, ती परती मैदानावर माऊली क्रिकेटर्स तोरसे बांबार्डे संघाला करून देईल का. कृपया मैदानाच्या आतमध्ये लावलेली गाडी थोडीशी बाजूला घ्या. एथर गाडी. समीर पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. फटका सजवलाय, अंकुशच्या बॅट मधनं आलाय. सिद्धेश जोपर्यंत येतोय चेंडूवर ताबा मिळवतोय. अगदी एकच धाव घेण्याचा कोणताही मनसुबा नाही नारायणचा. षटक होतोय समाप्त. खेळ समाप्त होतोय 7 षटकांचा. 7 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा 54 धावा. आता चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 6 आणि 30 धावांची आवश्यकता. डीचे मंडळी, जावेदजी खतीब, सन्माननीय बाळू सावंत यांच्या समवेत निश्चितपणानं एक चांगलं योगदान स्पर्धेसाठी. शेवटचं षटक महत्वपूर्ण षटक. 6 चेंडूत 30 धावांची आवश्यकता. फटका सजवलाय, नारायणच्या बॅट मधनं आलाय. खणखणीत दणदणीत खासदार चषक षटकार.
धावांचा खेळ शिल्लक आहे. 24 धावांची आवश्यकता. अजून एक खणखणीत दणदणीत चेंडू झालाय फरार. नारायणच्या बॅट मधनं निघालाय अजून एक षटकार. नारायणच्या बाबतीत सातत्याने आपण स्तुतीस्तुमन का उधळतोय. अगदी मनानं शांत असणार हे व्यक्तिमत्व. आणि मी म्हटलं होतं चवताळलेला वाघ एकदा जखमी झाला की मग थोपवणं खूप कठीण असेल. ओ इथे मात्र खूप वापसी केली म्हणेन मी गोलंदाजानं. निर्धाव चेंडू. आता चेंडूंचा खेळ शिल्लक आहे 2. धावा आवश्यक आहेत 18. 2 चेंडू 18 धावा. चमत्कार कदाचित वाचू शकेल. ओ ओ सुपर 9 ही एक शक्यता आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. झेल सोडतोय. 1 धाव पुरी केली जाते, परंतु निश्चितपणाने मी म्हणेन एक चांगला प्रयत्न होता. कारण गुरु आपण सकाळीच म्हटलं होतं जवळपास 8 षटकामध्ये अगदी 80-85चा टप्पा गाठणं आणि ते पार करण्यासाठी खऱ्या अर्थानं जी सुरुवात आवश्यक होती ती कदाचित मिळाली नाही. शेवटचा चेंडू फटका सजवलाय. मी म्हणेन खूप उशीर झाला मित्रांनो. सरते शेवटी अपयश मध्ये निश्चितपणानं आलं, परंतु निश्चितपणानं एक चांगला प्रयत्न या निमित्ताने दोन्ही बुजुर्ग खेळाडूंकडनं दिसला. सामना समाप्त झाला आणि पहिला विजय हा या ठिकाणी अक्षय क्रिकेटर्स कोलवाळ गोवा संघाच्या बाजूने जातोय. अभिनंदन. पुढील फेरीत प्रवेश करतायत. पुढचा सामना या ठिकाणी निश्चितपणानं अगदी काही क्षणात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. एका बाजूने कृष्णाई क्रिकेटर्स केरवाडी, विपक्ष रॉकस्टार तारकर्ली. धन्यवाद जातोय. आणि सन्माननीय या गावचे माजी सरपंच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दीपक भाई सावंत आपल्याला विनंती असेल आपण आपले शुभ हस्ते